आवाज जनमंच न्यूज, जनहिताचा विचार करणारा मंच म्हणजेच जनमंच न्यूज. अॅट्रॉसिटी बचाव आंदोलन, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीत अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, हलगीनाद आंदोलन, सावधान छुप्या वर्गाने अॅट्रॉसिटी ॲक्ट कमजोर करणाऱ्या प्रवृत्ती बळवंत आहेत. सोलापूर जिल्ह्यात अॅट्रॉसिटी ॲक्टच्या केसेसमध्ये पोलीस प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS ॲक्ट 2023चा गैरवापर मोठ्या प्रमाणात करून आरोपींना 35(3) नोटीस देऊन सहज सोडले आहे. हे अॅट्रॉसिटी ॲक्टचं उल्लंघन आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे लोक भयभीती झाले आहे. करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस, सोलापूर इत्यादी ठिकाणी याबाबतचे उल्लंघन झाल्याचे दिसते. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. मा नागेशदादा कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक व दीपकजी केदार ऑल इंडिया राष्ट्रीय पॅन्थर अध्यक्ष, मा वैभव गीते नॅशनल मूव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र प्रदेशचे सचिव या ठिकाणी सर्व उपस्थित होते. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शाहरुख खान हा चित्रपट अभिनेता आहे. त्याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्जच्या केसमध्ये पकडला गेला आणि त्या ठिकाणी सुनील वानखेडे जे सुरूपाचे अधिकारी होते त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. संपूर्ण भारत देशामध्ये खबर मारली. शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. शाहरुख खान हा प्रतिष्ठित आणि सर्व नेता अभिनेता आहे. त्या पैशाचं काही कमी नाही. तरी जर एखाद्या मुख्यमंत्र्यांना फोन केला असता तर त्याची गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी ऐकलं असतं आणि त्याच्या मुलाला सोडून दिलं असतं. पण शाहरुख खान त्याच्या मुलाला 8 दिवस सोडू शकला नाही. त्यामुळे कारण जे आहे ते ड्रग्स ऍक्ट जे आहे तो ड्रग्स ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि स्पेशल ऍक्ट मध्ये अटकपूर्व जामीनची तरतूद नाही. ज्याप्रमाणे ड्रग्स ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी ऍक्ट हा देखील स्पेशल ऍक्ट आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये देखील या ठिकाणी अटकपूर्व जामीन देता येत नाही. हे माननीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आपली जी लढाई आहे ती विचारधारेची लढाई आहे. आपली जी लढाई आहे ही तत्वांची लढाई आहे. आपली जी लढाई आहे ती आंबेडकरांची लढाई आहे. यामुळे हा मोर्चा निघाला सर्वात जास्त गरजेचं होतं. कारण 2023 पासून करमाळ तालुक्यामध्ये अजित पवारच्या कार्यकाळामध्ये जे माजी DSP होते करमाळ तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. या DSP अजित पवारच्या कार्यकाळामध्ये साधारणतः 12 ते 13 अॅट्रॉसिटी मध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपीला 35 नोटीस देऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडून दिलेला आहे. हा जो प्रकार चाललाय हा प्रकार फक्त करमाळ तालुक्यामध्ये नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही, नगर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार चालू आहे. आपल्या सर्वांना जाता जाता आवाहन करतोय, नागेश दादा सारख्या नेत्याला सांभाळा. हे शेवटचं नेतृत्व असतंय. लढणारे झुंजार कार्यकर्ते ओळखा. वरवरच्या भुलभुलयामध्ये जाऊ नका. आज जर तुम्ही सतर्क झालात तहसील पुढे बसलोय ना तर विचारलं असतं विधानसभेला काय रेट चालला का नाही. 1000, 1500, 2000 रेट मत विकले म्हणून काय झालं. आज देशामध्ये ही अवस्था आहे. फक्त मत विकू नका, आपले माणसं ओळखा. या ठिकाणी न्याय चुकत तुमच्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही. एवढं काय सगळं असणार या ठिकाणी आपल्याला. आणि म्हणून पोलीस बांधवांना आमची मागणी आहे की हा मुद्दा आता करमाळचा राहिलेला नाही. आतापासून हा मुद्दा महाराष्ट्राचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही तासात ते गेलोय कुठं जामीन करायला, त्याला जामीन होऊ देऊ नका. जिथं असेल तिथं धरून आणा
आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी वाचवा. उद्या तिच्या जीवाला जर काही झालं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आणि म्हणून अॅट्रॉसिटी वाचवण्याचा हा लढा करमाळ मधून सुरू झालाय. आणि अॅट्रॉसिटी बचावचं हे आंदोलन आता करमाळ पुरतं राहणार नाही, तर याचा वनवा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही. अॅट्रॉसिटी मध्ये क्रॉस केस दाखल झाली नाही पाहिजे. अॅट्रॉसिटी मध्ये नोटीसच्या बळावर सोडण्यात आलं नाही पाहिजे. अॅट्रॉसिटी मध्ये जामीन होता कामा नये. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहे. माग मी खामगावला गेलतो, तिथला एक आमदार माहितीये तुम्हाला, ठाण टाकल्या भांग पडतो बुलढाण्याचा. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या मोर्चाच्या नेतृत्व आदरणीय माझे मार्गदर्शक सहकारी मित्र नागेशदादा कांबळे, ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे हलगीनाथ आंदोलन होते, ते आमच्या ऑल इंडियाचे नेते दीपकभाई केदारे साहेब, त्याचबरोबर विकीभाई. आज त्या ऍक्टच्या विरोधात तुम्ही सर्वजण माता भगिनी बंधू या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं देशभर अॅट्रॉसिटीच्या विरोधात काही लोक नगानाच करत असताना अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ इथं आपण सर्वजण जमतो. ज्या महाविद्यालयातील महिला कर्मचारी इथं प्राचार्य तिथला विनयभंग करतो, संस्थेचे संचालक डायरेक्टर चेअरमन ती दखल घेत नाही. त्यामुळं सर्वप्रथम मी त्या प्राचार्याचं, त्या संस्थेचं आणि ज्या लोकांनी या अॅट्रॉसिटीची अंमलबजावणी 35-2 नोटीस देऊन केली त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करून मी आपल्या समोर जे IPS अधिकारी आहेत अंजली कृष्णा मॅडम, त्या IPS आहेत त्या नव्हे आहेत, परंतु इथली जी जुने हप्तेखोर लोक असतात ते त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना आपल्या 2 नंबर धंद्याचा जुगार, मटका, दारू याच्या धंद्याचा रेट वाढवण्यासाठी, कारवाईचा धसका घेण्यासाठी अशा अधिकाऱ्यांचा वापर करून तो आपला धंदा वाढवत असतात. अशा IPS अधिकाऱ्यांना खालच्या थराला, खालच्या बेसला काय चाललंय माहित नसतं. ते खालच्या आपल्या वसूलदाराचं ऐकून, आपल्या अधिकाऱ्याच्या, कर्मचाऱ्याच्या ह्या बगलबच्चांचं ऐकून कारण नसताना आपल्या अंगावर घेत असतात. तर खऱ्या अर्थानं या असे IPS अधिकारी आलेले ते कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज असतात. पण इथले परंपरेनं, रूढी परंपरेनं इथला कुठला तर लोकप्रतिनिधीच्या हाताखाली बगलबच्चे, चमचागिरी करणारे, पोलीस हप्ते वसूल करणारे यांच्यामुळं हा एक जो अॅट्रॉसिटी आणि विनयभंग आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम अंजली कृष्णा मॅडम यांनी केलं असं मला वाटतं. म्हणून सर्वप्रथम इथले जे हप्ते खोर वसूलदार पोलीस आहेत त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे, मग अंजली कृष्णावर कारवाई झाली पाहिजे असं माझं केदार साहेब मत आहे. या जास्त न घेता या ठिकाणी नागेशदादा बोलणार आहेत, केदार साहेब बोलणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण आला, त्यामुळे मी माझे रजा करतो. जय भीम, जय भारत. जिल्ह्यामध्ये संविधान सन्मान रॅली पोचली, तेच रॅलीची प्रेरणा घेत जामखेड शहरात, जामखेड तालुक्यात संविधान सन्मान रॅलीचे जनक म्हणून पुढे आलेले नागेशदादांपासून प्रेरणा घेत विकीभाऊ सदाफुले हे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. या ठिकाणी आपण खरं तर त्याची गरज या ठिकाणी ऐकण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी भीमसैनिक उपस्थित आहोत. मी या करमाळा शहरामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट बचाव मोर्चा त्यांनी आयोजन केला असे आमचे प्रेरणादायी मार्गदर्शक आयुष्यमान नागेशदादा कांबळे आणि या मोर्चासाठी विशेष उपस्थिती लावले असे आमचे दुसरे मार्गदर्शक ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. मी फार वेळ न बोलता या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आताच प्रफुल्ल भाऊने सांगितलं की नागेशदादाची प्रेरणा घेऊन मी जामखेडला 26 जानेवारीला मी मोठा संविधान महोत्सव त्या ठिकाणी साजरा करतो. ही नागेशदादांची प्रेरणा मी बाहेर घेतली, कारण 2012 साली मी करमाळ शहरामध्ये आलो 26 जानेवारीला आणि त्यावेळेस कार्यक्रम चालू होता आणि प्राध्यापक जय भीम शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम चालू होता.
आणि मी त्याच वेळेस आलो की त्यांचं गाणं चालू होतं की गाणं ऐकूनच पेटणार नाही तर तो धुमाची आवडत नाही. आणि मी ते गाणं नेमकं चालू असतानाच आलो आणि ते गाणं ऐकूनच मी पेटलो. आणि मी असा निर्धार केला की आता असा कार्यक्रम जामखेडला देखील झाला पाहिजे म्हणून 12 वर्ष झाले सलग जामखेडला देखील प्रधान सन्मान होतो. मी या ठिकाणी 18 ऍक्ट बचाव मोर्चा दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या वर्षी आपण संविधान बचाव मोर्चा दादा काढला होता 24/11 त्यावेळेस मी उपस्थिती या ठिकाणी लावली होती. आणि आज मी एवढंच या ठिकाणी बोलतो की अॅट्रॉसिटी ऍक्ट में नागेश दादा कांबळे मैदान में एवढंच या ठिकाणी नाही अॅट्रॉसिटी ऍक्ट के सम्मान में नागेश दादा कांबळे मैदान में एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि एव्हिडन्स कुठलं निर्माण करणार आहे. खरं तर ह्याची गंभीर यांनी दखल घेतली पाहिजे. आणि ही दखल घेण्यासाठी आज नागेश दादा कांबळे यांनी जवळजवळ 10 दिवस झाले जसं हे प्रकरण असं घडलेलं आहे. नागेश दादांनी पोलीस स्टेशन सोडलेलं नाही. संबंधित अधिकाऱ्याला नागेश दादा सावकार भेटते हे तुमचं चुकीचं चाललंय. ही केस दाखल झाल्यापासून आजपर्यंत त्या आरोपीला अटक केलेलं नाही. म्हणून आजच्या या हलगीनाथ आंदोलनाच्या अनुषंगाने मी प्रशासनाला विनंती करतो. ये तो अभी झाकी है जो अंजाम भोगावा बाकी है. नागेश दादांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी फक्त हलगीनाथांनी एवढी माणसं जन्मवले. फक्त 3 दिवसाचा संपत काय. आणि जर मोठं जरी आंदोलन झालं तर या गावात माणसं पोहोचणार नाहीत. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावं. आणि इथला जो SC/ST समाज जो रागाने उपाडेला आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा. जनमंच न्यूज चॅनल करमाळा.